Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातले माजी उपसरपंच गोविंद बर्गे हत्या प्रकरणाला आता नवं वळण आलंय. गोविंद बर्गे यांनी कला केंद्रातली नर्तिका पूजा गायकवाड हिच्या प्रेमातून आत्महत्या केल्याचं सांगितलं जात असताना कुटुंबियांच्या आरोपानंतर प्रकरणात नवा ट्विस्ट आलाय. गोविंद बर्गे यांची आत्महत्या नसून त्यांच्यासोबत घातपात झाल्याचा संशय नातेवाईकांकडून व्यक्त केला जातोय. जी व्यक्ती आपल्या आयुष्यात कधी काठी सोबत ठेवू शकत नाही, ती बंदूक कशी सोबत ठेवेल, असा सवाल गोविंद बर्गे यांच्या नातेवाईकांनी केलाय. गेवराईतला बंगला नावावर करून दे आणि भावाच्या नावावर 5 एकर शेती करून दे, नाहीतर खोटा बलात्काराचा गुन्हा दाखल करेन, अशी धमकी माजी उपसरपंचाला नर्तिका पूजा गायकवाड देत असल्याचा आरोप FIR मधून करण्यात आलाय. नर्तिका पूजा गायकवाडने अनेक वेळा पैसे त्याचबरोबर प्रॉपर्टीची मागणी केली, महागड्या मोबाईलचीही मागणी केली होती. ते देऊनही तिच्या धमक्या सुरूच होत्या. गोविंद यांना तिच्या गावी बोलावून घातपात केला. ही आत्महत्या नाही, हा घातपात आहे, असा आरोप गोविंद बर्गे यांच्या नातेवाईकांनी केलाय. दरम्यान मयत माजी उपसरपंच हे गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित आणि अमरसिंह पंडित यांचे कार्यकर्ते होते. विजयसिंह पंडित त्याचबरोबर अमरसिंह पंडित व खासदार संदीपान भुमरे यांच्यासोबतचे त्यांचे फोटोही आता सोशल मीडियावर शेअर होत आहेत. या प्रकरणात पुढे नक्की काय होईल ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. योगेश काशीत सोबत, मुंबई तक, ब्युरो रिपोर्ट, बीड.